हॅलो फ्रेंड्स, मी अमृता स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवरती। तर आज आपण पाहणार आहोत खमंग व खूप टेस्टी अशी कढीपत्त्याची चटणी। अतिशय सोप्या पद्धतीनं आणि आरोग्याला फायदेशीर असणारी अशी ही कढीपत्त्याची चटणी। कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिजे असतात, त्यामुळे कढीपत्ता खाल्ल्याने अनेक फायदे आरोग्याला मिळतात। कढीपत्ता खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच कढीपत्ता खाल्ल्याने चयापचय क्रिया देखील सुधारते। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपल्याला लागेल लाल चटणीचा बुक्का, त्यानंतर आपल्याला लागेल सोललेल्या लसूण पाकळ्या, चणा डाळ, उडीद डाळ, पांढरे तीळ व खिसून घेतलेले खोबरे आणि अर्थातच भरपूर सारा कढीपत्ता आणि थोडीशी फुटाणा डाळ। तर सर्वप्रथम आपण एक कढई गरम करून घेऊयात, त्यामध्ये 1 चमचाभर तेल घालूयात। त्या तेलामध्ये चणा डाळ अतिशय खमंग अशी प्रकारे भाजून घेऊयात। एक एक करून सर्व डाळी आपल्याला सेपरेट भाजून घ्यायच्या आहेत। तसंच थोडीशी तळून घेतलेली कढीपत्त्याची पानंही आपण तयार ठेवायची आहेत। तर अशा प्रकारे डाळ खमंग होईपर्यंत भाजून घेऊयात। ते झाल्यानंतर आपण उडीद डाळ भाजून घेऊयात। पांढरे तीळ, खिसलेले खोबरे, हे सगळे मिश्रण आपण आता मिक्सरमध्ये घालूयात। त्यानंतर कढीपत्त्याची पाने तळून घेऊयात आणि फुटाणा डाळ त्यामध्ये ॲड करूयात। फुटाणा डाळ भाजून नाही घेतली आणि ॲड केली तरी चालते। आणि हे सर्व मिक्सचर आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। तर अतिशय सोप्या पद्धतीनं आणि आरोग्याला फायदेशीर असणारी ही कढीपत्त्याची चटणी तुम्ही बघू शकता। टेस्टला अतिशय अप्रतिम लागते। तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा आणि एका काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवा। एकदा हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।